संस्कार. पॅन चालू आहेत दिसत नाही का? बाप ओरडला. कायम बापाची किटकिट असते. कधी चप्पल पालथी पडली नीट कर, तर कधी लाईटच विनाकारण चालू ठेवली, लाईट बंद कर सारखी पटकट करतो हा बाप. कधी एकदाच इंजिनिअरिंग पूर्ण होताय आणि या बापाला सोडून कायमचा जाईन. मुलाला वैताग आला होता. इंजिनिअरिंगच्या शिक्षण पूर्ण करून एक ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी गेला. पहिल्या मजल्यावर झाडांच्या पालख्या पडलेल्या कुंड्या त्याने नीट केल्या. दुसऱ्या मजल्यावर विनाकारण चालू असलेले लाईट ट्यूब बंद केले. तिसऱ्या मजल्यावर खूप गर्दी, पण सगळ्यांनी हॉलच्या बाहेर वाकड्या तिकड्या एकावर एक अस्ताव्यस्त चपला टाकलेल्या त्याने नीट केल्या. एकदा चांगल्या कामाची सवय झाली ना, वाकडे तिकडे उलटपालट डोळ्यांना बघू वाटत नाही. जो आत इंटरव्ह्यू देऊन आला सगळे त्याला बोलावून विचारायचे, ये तुला काय विचारले सांग ना. पण याने कुणालाच काही विचारले नाही. शेवटचा नंबर त्याचा होता. जणू इंटरव्ह्यू घेणारे साहेब त्याचीच वाट पाहत होते. आत गेला आणि पटकन साहेब उठले आणि त्याच्या हातात हात दिला. यू आर सिलेक्टेड, अभिनंदन. अभिनंदन हा म्हणतो सर, पण मला तुम्हाला काहीच विचारले नाहीत. सीसीटीव्ही पाहून साहेब म्हणाले, विचारायची गरज नाही, तुझ्या कृतीतूनच तुझी पात्रता कळाली. तुला ज्या बाबांनी घडवले त्यांना माझा सलाम. आमच्या कंपनीसाठी आम्हाला नोकर नको, तर कंपनी सांभाळणारा सुसंस्कारित मॅनेजर हवा आहे. सिलेक्शन लेटर घेतल घरी जाईपर्यंत मुलाच्या डोक्यात सारं घोळत होते. आज मी बाबांची माफी मागणार. त्यांच्याविषयी माझ्या मनात खूप राग होता, पण त्यांनी दिलेल्या संस्कारांची ही फलश्रुती आहे. मुलगा घरी जातो, बाप अंगणात बैल पाणी पाजीत उभा होता. तितक्यात मुलगा धावतच आला आणि बापाच्या गळ्यात पडून रडू लागला. मुलाला रडताना पाहून बापाच कंठ दाटून आला. रडतोस काय हे बघ, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुला काही कमी पडू देणार नाही. अये एवढा मोठा थट्टा कट्टा गडी आणि असा इंटरव्ह्यूत नापास झाला म्हणून रडत असतेत. वयर पोरा, ह्यो बाप आहे ना तुला. अजून 1000 इंटरव्ह्यू दे, तोपर्यंत तुला काम मिळत नाही तोपर्यंत हा मटारा बाप थकत नाही. बापाच हे बोलणं ऐकून पोराला अजूनच रडू आला आणि त्याने सिलेक्शन लेटर बापाच्या हातात दिले आणि पाया पडून आशीर्वाद घेतला. कसला कागूद हायरन पोरा. बाबा, मी मॅनेजर झालो आणि तेही माझा शिक्षण नाही, तर तुम्ही दिलेल्या संस्कारमुळे. बापाने घरात तिजोरीत जपून ठेवलेले काही पैसे काढले, घाईघाईने पेढे आणून जमेल त्याला देत होता आणि डोळ्यात आसाव आणून भूषणाने सांगत होता, लोक मॅनेजर झाला बरा. मित्रांनो, आजकाल आपला भर फक्त उच्च शिक्षण व जास्तीत जास्त पैसे कमावणे यावर असतो. मूल्य शिक्षण व उत्तम संस्कार हाकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु वरील कथेतून संस्काराचे महत्त्व अधोरेखित होते.